गेल्या अनेक वर्षांपासून वळवी गावचे गावप्रमुख व भारतीय जनता पार्टीचे नवनाथ पाटील यांच्या निवासस्थानी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। भक्तिभावाने अर्चना पूजा करत हा उत्सव साजरा होत असून या उत्सवात संस्कृती जपत व पारंपरिक पद्धतीने 10 दिवस हा उत्सव साजरा होतोय। या 10 दिवस उत्साहामध्ये अनेक प्रकारचे भजन, कीर्तन तसेच लहान मुलांसाठी मनोरंजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। गेल्या अनेक वर्षांपासून पाटील कुटुंब हे समाजसेवेमध्ये सक्रिय आहे। तसेच बनवली गावचे गावप्रमुख या नात्याने सर्व जनतेला सोबत घेऊन सर्वपक्षीय सर्व धर्मीय एकत्र करून हे आपला उत्सव साजरा करतात। त्यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद भंडाराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या प्रसंगी हजारोंच्या संख्येमध्ये नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि प्रसादाचा लाभ घेतला। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, मोहना मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर असे अनेक मान्यवरांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ देखील घेतला। तसेच नवनाथ पाटील आणि त्यांच्या कुटुंबातर्फे सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच बाप्पाचरणी प्रार्थना करण्यात आली की सर्व नागरिकांना सुख समृद्धी ठेवो अशी मनोकामना पूर्ण हो आणि देशामध्ये सुख शांती लाभो अशी मनोकामना करण्यात आली। इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या, इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची। गेले 15 वर्ष म्हणजे आता मी आमदार 5 वर्ष नाही, 5 वर्ष आमदार होतो आणि आमदार नव्हतो तिथपासून नवनाथ शेठ यांच्याकडे न चुकता गणपती बाप्पाच्या दर्शनाला मी येतोय। आणि या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की नवनाथ पाटलांचा हा फक्त पाटील कुटुंबियाचा गणेशोत्सव राहिला नाही, तर पूर्ण परिसरातल्या पूर्ण पंचक्रोशीतल्या नागरिकांचा, मग तो कोणत्या जातीचा असून दे, कोणत्या पंथाचा असून दे किंवा कोणत्या प्रांताचा असून दे, अशा अनेक लोक जी नवनाथ पाटलांनी जोडलेली आहेत, त्या सर्व लोक या उत्सवामध्ये आवर्जून गणपती बाप्पाच्या दर्शनाला इथे येत आहेत आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतायत। आणि नवनाथ पाटील आणि त्यांचे पूर्ण कुटुंबीय हे देखील गणपती बाप्पाकडे मागण्या मारतात की या परिसरातल्या सर्व नागरिकांचं कल्याण व्हावं। आणि मी मगाशी आवर्जून सांगितलं की पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव जो असेल नवनाथ पाटलांच्या घरचा, तो नगरसेवक नवनाथ पाटील यांच्या घरातला गणेशोत्सव असेल, अशा प्रकारच्या शुभेच्छा आज नवनाथ पाटलांना आवर्जून या ठिकाणी दिलेल्या आहेत।